टेमघरपाडा प्रीमियर लीग चा सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना तो सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विवर रचना ती आखली जाते. कॅप्टन आणि गोलंदाज जगदीश नाईक यांच्यामध्ये चर्चा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या आपण ज्यांना पाहताय जगदीश नाईक गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एखाद्या खेळाडूला त्याच्या गावानं दिलेला सर्वोत्तम मान सन्मान तो जगदीश नाईक यांना प्राप्त झालाय. कारण या मैदानावर जिथे ते खेळतायत ना त्याच मैदानावर त्यांच्या नावानं एक खेळाडू कक्ष उभारला गेलाय. जोशी फाउंडेशनचा 12वा जगदीश नाईक सामना चालू होण्याच्या पहिले स्टँड तो आपण पाहताय. तेच या भादवड टेमघरपाडाची आन बान शान असं म्हणायला हरकत नाही. मागची जवळपास आपल्या वयाची 25 वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खर्ची केलेला हा खेळाडू आहे जगदीश नाईक, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. त्याच्या विरोधात स्ट्रायकर एंडकडनं डावाची सुरुवात आपल्या खांद्यावर करण्याची जबाबदारी ज्यानं घेतली आहे तो लालचंद तरे, साथीनं दिनेश वरठा. पहिला बॉल फिरवलं, चकवलं, बंदिस्त केलं, शांत ठेवलं, ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलं आणि तिथनं चेंडूमध्ये फिरत आणली. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक चांगला बॉल तो तिथे जगदीश नाईक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली आहे, त्यामुळे फलंदाजाला थोडंसं शांत केलंय. पहिला बॉल जो चांगल्या टप्प्यावरनं फिरलेला आपल्याला पाहायला मिळाला, डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज जगदीश नाईक क्षेत्ररक्षणामध्ये लगेचच थोडीशी व्यूहरचना थोडासा बदल केलाय. जिथे भावेश घरत फील्डमध्ये होते मिड विकेटमध्ये, तिथनं चेंज केलंय, त्यांना एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणलंय. काही रणनीती असतात, काही प्लॅनिंग असतात. आपल्या टीम मधले सेफ खेळाडू आहेत, त्यांना योग्य ठिकाणी स्पॉट करणं ते गरजेचं असतं. फुलटॉस दिला होता, मात्र हा फुलटॉस कमरेपासून वर होता, त्यामुळे पंचाच्या मनामध्ये संदेह नव्हता. त्यांनी तिथे भीमरचा इशारा केला आणि भीमर बरोबर 2 धावा त्या धाफलकावर जोडल्या गेल्या. एकंदर 3 धावसंख्या ज्यानं धाफलकाला वाढवलं जाईल. धावसंख्या 0वरनं 3 या आकड्यावर. लालचंद तरे ज्यांना आपण स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करत असताना पाहताय, दुहेरी धावेनं आपलं वैयक्तिक खातं तर त्यांच्या माध्यमातून उघडलं गेलं. धावसंख्या 3 या आकड्यावर. एक चेंडूचा खेळ तो समाप्ती अखेरीस. जगदीश नाईक आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. इथे मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला, अतिरिक्त बाहेर, तिकडनं आत आला. पंचांनी परेश महाजन यांनी तिथे व्हाईटचा इशारा केला आणि तिथे दर्शवलं की हा फ्री हिट जो आहे तो कंटिन्यू असेल. फ्री हिट ची संधी आहे तिथे बॅटरला. फुल टॉस दिलाय, त्याला फुल टोल वसूलण्याच्या इराद्यानं उडवलंय, बॉलला पाठवलंय मिड विकेट, सीमा रेषा पार, गगनचुंबी आसमानी प्रहार. इथे षटकार आलाय 6. बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे तिथे. तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. कमरेपेक्षा काय चेंडू वर होता ते तपासलं जात आहे. इथे बघूया तिसरे पंच काय डिसिजन देत आहेत. तिथे हॅलो ते पुष्टी करत आहेत. इट्स अ फेअर बॉल. एक चांगला चेंडू आहे तो तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. रिव्ह्यू लॉस आहे. एक रिव्ह्यू तुम्हाला एका डावाकरता दिला जातोय, त्या रिव्ह्यूचा वापर तुम्हाला योग्य देणं आणि सावधपूर्वक करावा लागेल. इथे तो रिव्ह्यू लॉस झाला. या डावादाराला जर तुम्हाला गरज लागली तर यापुढे रिव्ह्यू घेता येणार नाही, कारण एकच रिव्ह्यू तुम्हाला प्रत्येक डावामध्ये दिला गेलाय. जगदीश नाईक ज्यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय, लालचंद तरे स्ट्रायकर एंडकडे आहेत. चांगली फलंदाजी झाली आहे. 3 बॉल फेस केलेत. 8 या धावसंख्येवर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र चांगला फटका आहे. खोलोटप्प्याचा बॉल होता, ज्याला अक्षरशः खोदून काढलं. तिथे काऊ कॉर्नरच्या जवळपास खेळलं. क्षेत्ररक्षकांना जोवर पेट्रोलिंग केली. 1 रन जी धाफलकावर जोडली गेली, ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 11 या आकड्यावर. सुरुवात ती खूप महत्वाची असते आणि एक चांगली सुरुवात असं म्हणावं लागेल, कारण 3 मध्ये 11 आल्यात पहिलं षटक प्रगती पथावर असताना. इथे मात्र कट केलंय बॉलला, क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिलाय, त्यानंतर थांबवणं थोडंसं कठीण. आउटफील्ड फास्ट, बॉल जाईल सीमा रेषा पार. दर्जेदार कटचा फटका तो पाहायला मिळालाय. चौकार 4.
ऑफस्टमच्या बाहेर जागा होती, त्या जागेचा योग्यतेने वापर केला, बॉलला कट केला आणि चौकारामध्ये परावर्तित केलं. यावेळेस मात्र सफल झालाय आणि सफलतापूर्वक फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय, बॉलला पाठवलंय फाईन लेगच्या क्षेत्रामधनं, वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमारेषा पार. चौकार ते सातत्यपूर्ण या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे धावसंख्या ती वाईच्या वेगाने पुढे सरकते. या धावसंख्या धावफलकावर 19-19, 5 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 1 चा, त्यावर ही आक्रमणाचा प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळाला. बॉल जमिनीवर टॅप करत चाललाय, उड्या मारत जाणार या बॉलला जोपर्यंत हातामध्ये समाविष्ट केलं, 1 रन ती धावफलकावर अधोरेखित झाली. पाहता पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. मात्र या पहिल्या ओव्हरमध्ये खूप जास्त चुका गोलंदाज जगदीश नाईक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या चुकांचा फायदा तिथे बॅटिंग करणाऱ्या टीमनं जरूर घेतला आणि तब्बल 20 ही धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अगदी धावफलकावर जोडली गेली. येणारे अजूनही 5 षटका आहेत. करेश म्हात्रेसारखा एक महत्वाचा बॅटर तो तंबूमध्ये शाबूत आहे. त्यामुळे स्पष्ट निर्देश, स्पष्ट इन्स्ट्रक्शन असतील तिथे बॅटर्सला की तुम्हाला आक्रमकता जी आहे ती अशीच सुरू ठेवायची आहे. कारण एक मोठी टोटल तेच आपल्या विजयाचं कारण बनू शकतं. या आधीच्या मॅचमध्ये 97 धावा अगदी तुटपुंजा वाटल्या. 5 ओव्हरमध्येच ती धावसंख्या धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळाली. कारण हे मैदान, त्याची भौगोलिक रचना जर आपण पाहिली, परिस्थिती जर आपण पाहिली तर षटकार मारणं थोडंसं सोपं आहे. आणि त्यात आपण जो नेव्हियाचा हा चेंडू जो पाहतो तो खूप वेगाने ट्रॅव्हल होतो. तो सध्या खूप जास्त वापरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 38-12 नंबरचा हा नेव्हियाचा जो बॉल आहे अगदी तो ट्रॅव्हल होताना खूप फास्ट ट्रॅव्हल होतो. त्याचा फायदा बॅटरला मिळत असताना आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळालाय. त्यामुळे एक मोठा टोटलच्या दिशेनं वाटचाल ती निश्चित इथे करावी लागेल. रोहित आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता. चांगली कामगिरी इथे त्याला साध्य करावी लागेल. ऑफ्टमवर फुल टॉस होता, बॅटच्या पट्ट्या झाला नाही, विकेट किपरला गुंगारा दिला. 9चा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय, कमरेपेक्षा वर आहे, त्यामुळे तिथे नो. हे बघा तुम्हाला ऑन स्क्रीन प्रभू श्रीरामांचं क्षणचित्र असलेला एक भगवा ध्वज जो अगदी डौलानं फडकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, ते दाखवलं जात आहे. यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज या संपूर्ण स्पर्धेला थेट प्रक्षेपित करत असताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं टेलिकास्ट, क्लीन अँड नीट टेलिकास्ट ते आपल्याला प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून मागचे कित्येक वर्ष पाहायला मिळालंय. टेलिकास्टच्या दुनियेमधला बादशहा असं म्हणावं लागेल प्रिन्स मूवीजला. ज्या पद्धतीनं मागच्या कित्येक वर्षापासून ते काम करत आलेत, योग्यतेनं प्रक्षेपण करत आलेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू या बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, त्यानंतर पायावर जाऊन आदळला. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. सध्याचा जमाना जर आपण पाहिलं तर लोक कॉपी करण्यात व्यस्त आहे. तिथे प्रिन्स मूवीज एक असं चॅनल आहे जे ते स्वतःच आहे, जे काही करतात ते नवीन करण्याचा प्रयत्न करतात, कुणाची कॉपी ते कधीच मारत नाही. आपण खूप सारे चॅनल्स पाहतात सध्या, कारण 2 गावं सोडली तर एक यूट्यूबचं नवं चॅनल तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र क्वालिटी ती खूप महत्त्वाची आहे आणि आपली क्वालिटी मेंटेन केली आहे मागच्या कित्येक वर्षापासून. भादवड टेमगड 12 प्रीमियर लीग आणि भादवड बी धमाकामध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या स्कूटी आहेत त्या तुम्हाला सध्या ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे स्वीपर कव्हर मध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. अचानक थोडीशी शांतता ती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. रोहित घाटाळ ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय, लालचंद तरे आणि दिनेश ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहताय, 240+ चे बॅटर मैदानामध्ये आहेत. 1.2 नंतर 24 ही धावसंख्या धावफलकावर. या मॅच नंतर या सेमीफायनलच्या सामन्यानंतर भादवड बी धमाकाकडे आपण वळणार आहोत. इथे मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय, लॉंग ऑफ आहे आपल्या जागेवर, त्यामुळे 1च धाव, त्यावर समाधान मानावं लागेल. डबल करता कॉलिंग आहे आणि इथे रनआउटची विकेट. हे खूप चांगला निर्णय घेतला तिथे दोन्ही बॅटर्सनं. लगेचच दुसऱ्या धावे करता आले. विकेट गेली तर नवीन चांगला उदयनमुख खेळाडू तो मैदानाच्या आतमध्ये येईल आणि जर विकेट नाही गेली तर 2 धावा आपल्या टीम करता मिळतील. हा योग्य निर्णय आहे. म्हणूनच क्रिकेटच्या खेळामध्ये वैचारिक क्षमता ज्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि इथे खूप चांगला विचार केला दोन्ही बॅटर्सनं आणि त्यामुळे इथे विकेट जरी आली असली तरी संघ
तेवढासा नाखुश नसेल, कारण त्यांचा एक उदयोन्मुख युवा जो खेळाडू आहे ज्याला मैदानामध्ये जाण्याची संधी मिळेल. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर सन्माननीय सचिन भाऊ तरे यांचं प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहे. पूर्ण टुर्नामेंटची कमिटी जर आपण पाहिलं तर सचिन भाऊ तरे, योगेशजी तरे, करेशजी म्हात्रे, बाळा तरे, मिलिंद म्हात्रे, सागर तरे, प्रतीक दिवेकर, निकित जोशी, भूषण म्हात्रे, रंगनाथ तरे, अनिल तरे, तुषार जोशी, प्रशांत गांगुर्डे, विपुल पाटील, हरेश मलावकर, निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने अंकुश लावलाय. धावसंख्येला एक ब्रेक लावणं गरजेचं होतं आणि तो ब्रेक इथे रोहित घाटाळनं लावलाय. जरूर बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागलाय. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाही, जोपर्यंत प्रॉपर मिडल ऑफ द बॅट तुम्ही खेळत नाही तोपर्यंत मोठे फटके ते तेवढ्या अचूकतेने येणार नाही, कारण तो बॅटचा आणि बॉलचा स्पर्श झाल्यानंतर टक असा जो स्वीट व्हॉइस येतो ना, जो प्रत्येक फलंदाजाच्या कानाला ऐकायला आवडतो, तो व्हॉइस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो कॉन्फिडन्स तुम्हाला मिळत नाही की हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय, ज्याला षटकारामध्ये मी परावर्तित केलंय. चांगली गोलंदाजी करतोय रोहित घाटाळ. पुढचा बॉल कमी गतीनं फुलटॉस टाकला होता. इथे पुन्हा एकदा बिमरचा इशारा आलाय. खराब गोलंदाजीचं पृथक्करण ते सातत्यपूर्ण सुरू आहे. या बिमरनं बॉल चाललाय सीमारेषा पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्या क्षेत्रामधनं हा चौकार परावर्तित केलाय. 4. हे बघा तिथे कमरेपेक्षा वर होता आणि त्यामुळे तिथे पंचांनी लगेचच बिमर तो करार केलाय. धावसंख्या ती पुढे सरकते. या 5च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 31, 31 धावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जिथे लेदर बॉलचं क्रिकेट असतं तिथे बिमर आला तर फलंदाज बचावण्याचा प्रयत्न करतो, मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाज बिमरची खूप जास्त वेळ वाट पाहतो, कारण त्याला एक फुलटॉस मिळतो कमरेच्या वरचा आणि त्यात त्याला एक एक्स्ट्रा बॉल मिळतं, फ्री हिटचं लायसन्स मिळतं, कारण टेनिस बॉलनं तेवढी मोठी दुखापत ती होण्याची शक्यता नसते आणि फलंदाज जे तयार असतात, रेडी असतात, एखादा फुलटॉस आला तर मला लगेच त्यावर षटकार खेळायचा आहे, दुखापत होण्याची शक्यता तेवढीशी मोठी नसते, थोडी होऊ शकते पण कमी होऊ शकते. त्यामुळे फलंदाज या बिमरच्या बॉलवर सातत्यानं मोठे फटके मारताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस 9+4 आल्यात. ज्या 5च्या मदतीने धावसंख्या 31 आहे. 1.5चा खेळ तो समाप्ती एखेरीस. जोशी फाउंडेशन ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला, पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी, मात्र आतापर्यंतचा खेळाचा इतिहास जर आपण तपासला तर मग तिथे तेवढासा खुश नसेल क्षेत्ररक्षण करून टीम जोशी फाउंडेशन हा संघ. आर्यन 11 सध्या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहेत, कारण 1.5 40+ बॅटर मैदानात खेळत असतानाही त्यांनी 31 धावा या राफलकावर जोडल्यात. महत्वाचे बॅटर अजूनही मैदानामध्ये येणं बाकी आहे, ज्यामध्ये करेश म्हात्रे हे नाव समाविष्ट आहे. यावेळेस मात्र फुल्लर लेनचा बॉल होता, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेला बॉल. तिथे जोपर्यंत बॉलला उचललं 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. 32 धावा. 2 ओव्हरचा खेळ तो पाहता समाप्तीला आलाय. या 2 ओव्हर नंतर 32 लागल्यात. वेळेच्या बाबतीत प्रत्येक टीमला सहकार्य करायचे. टीम मिटिंग करता आपल्याला अजिबात वेळ दिला जाणार नाही. निर्धारित 25 मिनिटं आहेत, ज्यामध्ये 5 षटकं पूर्ण करायची आहेत, अन्यथा गोकुलदास पाटील आपण लगेच पेनल्टीला तिथे सामोरं जाण्याकरता भाग पाडायचे. परेश महाजन सर त्या मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि परेश सर जर 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला जातोय तर तिथे लगेच विनाविलंब पेनल्टी लावा. दोन ओव्हर नंतर 32. 1 विकेटच्या पतनानंतर मैदानामध्ये पाणी आलाय. चला 1 मिनिटाचाच अवधी आहे. 1 मिनिटात तुम्हाला ड्रिंक्स इंटरव्हल तो समाप्त करायचा आहे, त्यापेक्षा जास्त वेळ तो दिला जाणार नाही. ओव्हर नंबर 3 मध्ये तिथे परिवर्तन झालंय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. गोलंदाज अमोल तरे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना एक युवा उदयोन्मुख आणि दर्जेदार खेळाडू. मागच्या 1-2 वर्षात स्वतःचा खेळ त्याने एवढा इम्प्रूव्ह केलाय की भाजवट टेमगडपाडा प्रीमियर लीग मध्ये ॲज अ आयकॉन किंवा कॅप्टन म्हणून तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्य हे क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्वाचं आहे आणि अमोलच्या खेळामध्ये सातत्य आहे. त्या सातत्यामुळेच
त्याची स्वतःची एक वेगळी ओळख ती निर्माण झाली आहे. कुठलंही क्षेत्र असो तिथे स्वतःच्या हिमतीवर चांगला खेळ दाखवून मोठं होणं गरजेचं आहे. मग तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जिथे असाल तर उद्या उठून कोणी म्हणायला नको याला मी मोठं केलंय. त्यामुळे जे काय आहे ते स्वतःच आहे. स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करणं ते खूप गरजेचं असतं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे डाव्या एसटीवर पडला आणि तिकडनं अतिरिक्त बाहेर निघाला. वाईटचा इशारा तो इथे आलाय. धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 अमोलनं तिथे वाईटनं सुरुवात ती केली या ओव्हरची. पुढचा बॉल अमोलचा पहिला बॉल पुन्हा एकदा नव्यानं हाताळण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा भरकटली आहे दिशा. चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर राहिलाय. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या ती पुढे सरकत असताना 34 ऑन बोर्ड. पहिला चेंडू योग्यतेने हाताळण्याची प्रतीक्षा ती अजूनही बाकी आहे. कारण षटक क्रमांक 3 मध्ये जिथे अमोल तरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पॅडलाईनवर गोलंदाजीच्या करण्याच्या नादात आतापर्यंत 2 बॉल तो डाव्या एसटीच्या बाहेर करून बसलाय. चांगला बॉल. 2 वाईट तरी टाकले असले तरी तिसरा अगदी तिखट आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर फुलर लेंथवर टाकला. वाईट यॉर्कर त्याचा प्रयत्न केला आणि अगदी खूप चांगलं यश मिळालं. तिथे 1 रन जरी खर्च झाली असली 22च्या स्वरूपानं 1 रन ती तिथे कंप्लीट झाली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 35 धावा. अमोल तरे एक चांगला चेंडू तो त्याच्या माध्यमातून हाताळला गेला. अगदी कठीण प्रश्न ते फलंदाजांकरता उपस्थित करतोय आणि कठीण प्रश्नांचं उत्तर देणं तेवढं सोपं नसतं. मग तुमची बोर्डाची परीक्षा असो किंवा क्रिकेटचं मैदान असो. इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगला प्रश्न विचारला होता. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट बॉलला उडवलंय. पाठवून दिलंय प्रेक्षकांच्या भेटीला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल सीमारेषा पार. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीगचा धमाका षटकार. नेक्स्ट मॅच टीम 94 कामन आणि त्यांच्या विरोधात साईश स्पोर्ट्स खारबाव दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. नेक्स्ट मॅच चा टॉस तो इथे केला जाईल. टीम 94 कामन आणि साईश स्पोर्ट्स खारबाव दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 41 आहे. 1 विकेटच्या पतनानंतर फुल टॉस होता. त्याला योग्यतेनं मिडल करणं जमलं नाही. बॉल हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल कॅरी झालाय. विकेट क्रमांक 2 दुसरा झटका तो इथे लागलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. फलंदाज लालचंद तरे त्यांच्या पारीचा अंत. फलंदाज बाद. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. भातवाड टेमघरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. 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 भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग चा सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना तो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता करेश म्हात्रे जो फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. सध्याच्या घडीला भादवड मधनं एक मोठं नाव जे लीग फॉर्मॅट असो खुल्या गटाचं क्रिकेट असो जिथे अगदी खणखणीत वाजणारं अगदी 100 नंबरी सोन्याचं नाणं या भादवडकरांचं म्हणजे करेश म्हात्रे जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. अपेक्षा आहेत या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग तो करेल. इथे आपल्या संघ सहकाऱ्यांच्या त्या अपेक्षेची पूर्तता करेश म्हात्रेकडनं केली जाते का ती आपल्याला बघायचं आहे. गुणवत्ता खूप आहे. मी जसा उल्लेख केला की अगदी
100 नंबरी जे अस्सल सोनं असतं ना ते अस्सल सोनं असलेला हा खेळाडू आहे जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. त्यावेळेस मात्र चांगला फटका तिथे बॉलला स्वीपर कव्हरच्या दरम्यान ढकललाय. जोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षकानं उचललं 1 रन ती कंप्लीट झाली आहे. एकावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 42-42 या आकड्यावर. अमोल तरे बेस्ट वर्सेस बेस्ट ची ही लढाई सध्या सुरू आहे. दोन्ही कर्णधार एकमेकाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाले. 2 सरसेनापती जे लढण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि या 2 सरसेनापतींमधलं हे द्वंद्व युद्ध कोण जिंकेल ते आपल्याला इथे बघायचं आहे. कारण फायनल मध्ये पोहोचण्याचं स्वप्न तर दोघांनी पाहिलंय मात्र पूर्ण एकाच होणार आहे. खराब गोलंदाजी. डावाच्या या ओव्हरच्या सुरुवातीला जर आपण पाहिलं तर 2 वाईट आले होते. याही ओव्हरच्या या चेंडूवर अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते ती 43-43 धावा. धावफलकावर अंकुश लावावं लागेल. लगाम लावण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण 15च्या जवळपासची सरासरी ती सध्या धावफलकावर अधोरेखित आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. 100च्या जवळपास धावसंख्या पोहोचू शकते जर याच पद्धतीनं सरासरी अधोरेखित होत राहिली. चांगला बॉल वाईड यॉर्कर फुल्लर लेंथवर टाकला. फलंदाजाला शांत केलं. विकेट किपर जग्गूच्या हातामध्ये चेंडू घेऊन गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चांगली गोलंदाजी. खराब मारा जरूर झालाय. 3 एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये जरूर हाताळले गेलेत मात्र 3 वाईट आल्यानंतरही कमबॅक कसं करावं ते योग्यतेने ठाऊक आहे आणि अगदी कमबॅक करणारी गोलंदाजी ती सध्या अमोल तरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं हाताळत असताना पाहायला मिळतोय. फुल टॉस आहे आणि त्याला फुल टोल वसूललंय. बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. धमाका तो पेशकश केलाय. षटकार 6. तन्मय नाईक मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तन्मय नाईक तिथे रेडी होता. फुल टॉस होता आणि त्याला अगदी योग्य तऱ्हेनं पनिश केलंय. बॉलला मैदानाच्या बाहेर फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार. अमोल तरे महागडा ठरतोय. या ओव्हरमध्ये धावसंख्येची लयलूट ती तिथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. अमोलच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर एकंदर 16 धावा आल्या आणि या 16 धावा टोटल टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 49 रन या धावफलकावर आहेत. एकूण 50 लागल्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अंती. मॅच बॉल मला वाटतं परत आलाय आणि त्या मॅच बॉलवरच आपण हा सामना पुढे कंटिन्यू करणार आहोत. ओव्हर नंबर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज भावेश घरत तो सज्ज होते. बघूया भावेश त्याची गोलंदाजी ती कशा पद्धतीने इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये सातत्यानं भावेशचा खेळ तो आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगला खेळ दाखवण्याकरता ओळखला जातो. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि सध्या भादवड बी धमाका या स्पर्धेमध्ये भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये खेळताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाची जी भौगोलिक रचना आहे आजूबाजूला बिल्डिंग्स आहेत त्यामुळे चेंडू एकदा की दूर गेला की तो मैदानात येणं थोडंसं कठीण होतं. त्यामुळे चेंडू नवीन देण्यामध्ये थोडासा वेळ आपला जरूर जातोय. भावेश घरत इथे मात्र पहिलाच बॉल बिटवीन द गॅप. कव्हरच्या क्षेत्रामधनं बॉल पहिल्या टप्प्याखेरीस सीमा रेषा पार. कव्हरला फाडून तोडून चौकार तो एकवटला करेश मात्रेनं. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. चौकार 4. चांगला फटका तिथे करेश मात्रेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. कव्हरचं क्षेत्र निवडलं यावेळेस आणि हा चौकार तो त्याने एकवटलाय. पुढचा बॉल इथे मात्र चांगला चेंडू आहे. फिरवलं बाहेर काढलं. मोठ्या फटक्याकरता पुण्याचा एकदा जाण्याचा इरादा होता. थोडंसं शॉर्ट सिलेक्शन त्यामध्ये गफलत आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळेच एक निर्धाव चेंडू तो हाताळला गेला. क्रिकेटमध्ये शॉर्ट सिलेक्शन त्याला खूप जास्त महत्व आहे. इथे करेश या आधीचा बॉल त्यानं कव्हरमध्ये खेळला. यावेळेस थोडासा चुकीचा फटका आणि त्यामुळे डॉट बॉल आलाय. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. तिथे क्षेत्ररक्षकाला चेंडूनं गुंगारा दिलाय.
कारण त्यानं मिळवलंय अचानक डायव्हर्सन. ते डायव्हर्सन क्षेत्ररक्षकाला ओळखता आलं नाही, त्याला दिसलं नाही आणि त्याच कारण बॉल सीमारेषा पार झालाय फरार, मिळालाय चौकार 4. 94 कामन आणि साईज खारबाव दोन्ही संघाने तयारीत राहायचंय. टीम 94 कामन आणि साईश स्पोर्ट्स खारबाव एक बलाढ्य लढत ती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र समोर लॉंग ऑफ मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक रन ती कंप्लीट केली. इथे 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 काय घडलंय, पोहोचला असता इथे खेळाडू, खूप वेळ होता मात्र तन्मय तो रिटर्न आलाच नाही आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन होतंय, माघारी परतावं लागेल. एक रन ती कंप्लीट झाली. एकेरीच्या मदतीनं धावांकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 58. 58 धावा, 4 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. आमच्या 10 ग्रुपचा, आमच्या 10 ग्रुपचा. गावाच्या या ग्रामस्थांचा, गावाच्या या ग्रामस्थांचा. चला मॅच सुरू ठेवा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज बाळू जोशी, ज्यांना फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले. चांगला खेळ बाळू जोशी यांना मैदानाच्या आतनं करून दाखवावं लागेल, कारण करेश म्हात्रे सारखा एक महत्वाचा बॅटर तो त्यांच्या साथीनं उभा आहे. इथे मात्र चांगला फटका पॉइंटच्या क्षेत्रामधनं तिथे सीमारेषे पलीकडे नेण्याचा इरादा दर्शवला आणि यश मिळालं. बॉल अचानक टर्न होत असताना पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला देतोय गुंगारा आणि निघून जातोय सीमारेषा पार, चौकार. 4 धावा आल्यात. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 62. 62 ही धावसंख्या दाखल कव्हर आहे. 5 चेंडूचा खेळ तो समाप्ती एखेरीस. 3 बाउंड्रीज या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात. चांगली गोलंदाजी केली आहे भावेशनं. 12 रन्स या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्यानं खर्च केल्यात. शेवटचा बॉल त्यामध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला. 1 रन ती कंप्लीट केली गेली. तरी मंचावर नुकताच आगमन झालेलं आहे गावातील अजून एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, ते म्हणजे श्री पंढरीनाथ सकाराम नाईक यांचं देखील येत्या BTPL मंचावरती आताच नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ही धावसंख्या दाफलकावर लागली गेली आहे. 4 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. करिश आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर बाळू जोशी जो मैदानामध्ये आहे. बाळू 2 बॉलमध्ये 5 वर बॅटिंग करतोय. करिश म्हात्रे ज्याने बॉल फेस केलेत, 5 रन बनवल्या, 10. टीम 63 आहे 3 विकेटच्या पतनानंतर. प्रोजेक्टेड स्कोर इथनं जर आपण पाहिला तर तो 95 दाखवतोय. 94 कॉमन हा संघाचा संघनायक विनंती आहे की नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खारबाव संघाचा संघनायक आलेला आहे. इथे 2 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. टीम 94 कामन इथे संघ उपस्थित झालाय. अकबर ज्यांना आपण मैदानावर पाहिले नुकताच, त्यामुळे लगेचच तेही जॉईंट होतील. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज अमोल तरे तो सज्ज होतोय. यावेळेस अमोलच्या विरोधात आक्रमण. बॉल चाललाय उंच हवेतनं. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय म्हणत सीमा रेषेच्या पार उत्तुंग गगनचुंबी आसमानी प्रहार, षटकार. तर नुकताच आगमन झालेले आहे मंचावरती ॲडव्होकेट करण रवींद्र भोईर, ज्यांचा मंगलमूर्ती हा संघ खेळताना बघितला. त्यांचं देखील BTPL स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अमोल तरे पुढचा बॉल घेऊन सलग दुसऱ्यांदा बॉलला स्विंग केलंय. बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार. आक्रमण ते मैदानाच्या आतनं सुरू केलंय आणि ते आक्रमण अगदी तसंच सुरू आहे. सलगच्या दुसऱ्या बॉलवर मोठा फटका तो इथे प्रदर्शित केलाय. बॉल सीमा पार, चौकार 4. प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळावा हाच इरादा मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट दिसतोय. चांगली बॅटिंग बाळू
जोशी यांच्या माध्यमातून आपण सध्या मैदानाच्या आतमधनं पाहताय. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा मोठ्या फटक्याकरता जायचं. बॅटच्या आतल्या साईडच्या कडीला लागला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. डबल करता प्रयत्न असेल का, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, त्यामुळे एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकते. पुढे सरकत असताना 74 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5चा खेळ तो सध्या प्रगतीपथावर आहे. अमोल तरे यांना महागडं ठरवलं गेलंय, कारण पहिल्या 3 बॉलवर त्यांनी रन्स खर्च केल्यात 11. करेश म्हात्रे यावेळेस अमोलच्या विरोधात बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. 2 कर्णधार एकमेकाच्या विरोधात खेळ करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर तो उडवलाय आणि हा हेलिकॉप्टर तिथे क्रॅश झालाय. बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातात. माघारी परतावं लागेल करेश म्हात्रेला. एक मोठी विकेट अमोल तेरेने संपादित केली आहे. करेश बाद. एक मिनिट, एक सत्कार आपण मंचावरती आता संपन्न करून घेत आहोत. अक्षय सर, आमच्या मंचावर उपस्थित न्यू प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्री गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्वापैकी एक प्रकाशजी पाटील साहेबांचं इथे मंचावरती सचिन भाऊ तरे या BTPLचे संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते केला जाणारा हा आदरपूर्वक स्वागत सत्कार हे बघू शकता. सन्माननीय प्रकाश पाटील साहेबांचा इथे या BTPL मंचावरती सत्कार करण्यात येत आहेत. तसेच मी श्री पंढरनाथ सकाराम नाईक यांचा देखील या BTPL मंचावरती सत्कार करू इच्छितो. आपल्या सचिन भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते या प्रमुख अतिथींचा आम्ही या मंचावरती आदरपूर्वक सत्कार करतोय. तो त्यांचा स्वीकाराचा. सर्व पाहुण्यांचं मी परत एकदा आभार व्यक्त करतोय की तुम्ही या आमच्या BTPLच्या स्पर्धेला आल्यात आणि तुमच्या या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहेत. तसेच प्रौढ व्यक्तिमत्व देवराम जोशी यांचं देखील मंचावरती आपण स्वागत करणार आहोत, सत्कार करणार आहोत. सन्माननीय गावातील एक प्रौढ व्यक्तिमत्व देवराम जोशी यांचा स्वागत सत्कार सचिन भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते साकारला जातो आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला ऑनगोइंग मॅचकडे जाऊया. जिथे अक्षय पंडव सर आहेत. बघा करण भोईर देखील आता आले आहेत मंचावरती. दर्पण नाईक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाले. यावेळी चांगला फटका दर्पण नाईककडनं. बॉल जमिनीशी खेळत बागडत चाललाय, अगदी घरंगळत चाललाय. तिथे जोपर्यंत उचलला 1 रन ती राफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं ओव्हर झाली समाप्त. अमोल तरेचं हे षटक जर आपण पाहिलं तर सुरुवात आक्रमकतेनं खेळ करत असताना झाली होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर शेवट त्यांना अगदी गोड केला. अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना त्या षटकाला अगदी संकुचित धावफलकामध्ये समाप्त केलं. 5 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 5 ओव्हरनंतर 75 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक ते अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. 15ची सरासरी जी योग्य संबोधली जाते त्या सरासरीने रन्स बनल्यात. 75 धावा ज्या आपण सध्या धावफलकावर पाहतोय. अजूनही शेवटच्या ओव्हरमध्ये किमान 15 जरी आल्या तरी 90च्या जवळपास पोहोचणं शक्य होऊ शकतं. माईक आणि अक्षय पंडव थोडा वेळ घेतो तुमचा. अजून एक सत्कार आम्ही मंचावरती करतोय. सचिन भाऊ तरेंना विनंती आहे की आज आमच्या मंचावर उपस्थित आहेत. गेल्या 2 दिवसापासून त्यांची उपस्थिती देखील लाभलेली आहे. तसे आमचे भानुदास केदारे सर यांचा देखील आम्ही या मंचावरती BTPLच्या मंचावरती या BTPL स्पर्धेच्या माध्यमातून करतोय हा आदरपूर्वक सत्कार. आमचे पाहुणे आणि गुरुजी आहेत ते भानुदास केदारे सर यांचा आपण या मंचावरती सत्कार करतोय. धन्यवाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 76 धावा. भावेश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 2 ओव्हरचा रनचा कोटा तो कंप्लीट करण्याकरता शेवटच्या स्लॉग ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर त्यांना प्रचारण केलं गेले. बघूया भावेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतील या ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय. निर्जन स्थळामधनं खेळलंय. फ्रंट ऑफ द स्क्वेअर एक दमदार हिट तो पाहायला मिळालाय. षटकार. चांगला फटका तो पाहायला मिळालाय भावेच्या विरोधात.
रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल हवेत आहे, वन बाउन्स, थांबवणं कठीण, चेंडू निघून जाईल. पहिल्या टप्प्या अखेरीस सीमा रेषा पार, इथे आलाय चौकार. 4 गावाच्या या ग्रामस्थांचा, गावाच्या या ग्रामस्थांचा. आयोजन कडक भारी, जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी. चांगला तसेच- फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. मंचावरती भाजपा युवा मोर्चा पूर्वचे अध्यक्ष श्री ॲडव्होकेट करण भोईर साहेबांचं इथे आगमन झालेले आहे. सचिन भाऊ तरे यांच्याशी ते या स्पर्धेविषयी संवाद साधताना त्यांनी आपला संघ देखील मंगळमूर्ती हा संघ या स्पर्धेमध्ये उतरवला होता. त्यांचं देखील BTPLच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं. पुढचा बॉल इथे मात्र खोल टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला, तिथे जमिनी वर टॅप करत बॉल चाललाय, जोपर्यंत तिथे उचलला, दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे. वा काय तेज दौड ती पाहायला मिळाली. अगदी वेगानं धावत असताना त्या विकेटवर फलंदाज बाळू जोशी. मात्र अखेरीस काय घडलंय ते तपासण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचांवर दिली आहे. बघूया तिसरे पंच काय डिसिजन देतील तिथे, कारण अगदी शेवटची जी पावलं आहेत ना ती धावत असताना खूप मोठी टाकली आणि त्यामुळे काय इथे बचावलाय ते आपल्याला बघायचं आहे. इथे खूप क्लोज कॉल आहे, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. पूर्ण चाचपणी ती केली जाईल आणि त्यानंतर जो काही निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी उपस्थित राहायचं आहे नाणेफेकीसाठी. $94 कामन संघाचा संघनायक आलेला आहे. दोन्ही संघ कर्णनायक आता आलेले आहेत. या षटकानंतर आपण करणार आहोत नाणेफेकी. आणि जी सूचना आलेली आहे यानंतरचे सर्व सामने 4 षटकांचे राहतील. सुस्वागतम. नुकताच आगमन झालेले मंचावरती आपल्या गावातील एक सुमधुर संगीतकार विजयदादा नाईक यांचं आगमन झाले. सध्या सोबत रमेश भाऊ तरे. नॉट आउट, बॅटर सेफ आहे तिथे. अगदी या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. नुकताच त्यांचं आमच्या BTPL मंचावरती आगमन झालेलं आहे. उपस्थित सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पाहुण्यांचं मी सचिन भाऊ तरे तसेच भगवान स्पोर्ट्सच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. एक रन इथे धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ, धावसंख्या होती पुढे सरकून 89 एकूण 90 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 14 धावा आल्यात आणि या डावाचा या पूर्वार्धाच्या खेळाचा शेवटचा बॉल तो अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीचा खेळ तो इथे मैदानाच्या आतनं साकार केला जाईल. चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला, फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि पूर्वार्धाचा खेळ तो समाप्त होतोय. पूर्वार्धाच्या खेळात धावफलकावर धावसंख्या लागली गेली 89. विजयाकरता 90 धावसंख्येचं लक्ष्य, पर ओव्हर 15ची सरासरी ती अधोरेखित करायची आहे. कशा पद्धतीने केली जाईल आपण उत्तरार्धामध्ये एक लेजंड समालोचक काकाजी आपल्यासोबत जोडले गेलेत. काका म्हात्रे सरांना आपण ऐकणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे दर्शन नाईक जे आपल्यासोबत जोडले जातील नाणेफेकीच्या कक्षामध्ये. नाणेफेक होईल आणि त्यानंतर येऊया उत्तरार्धामध्ये 90 धावसंख्येचा पाठलाग पाहण्याकरता. पाहत राहा, ऐकत राहा भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग आणि भादवड बी धमाका 2026. तर जाऊया मित्रांनो नाणेफेकीसाठी जिथे खेळणारे दोन संघ आहेत. 94 कामन वर्सेस साई स्पोर्ट कारभाव. मी पाहुण्यांना विनंती करेन श्री भाऊ नाईक तसेच करण भोईर ॲडव्होकेट करण भोईर आणि श्री बाळाजी गुळवी या पाहुण्यांनी विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण या दोन्ही संघामध्ये करणार आहोत नाणेफेकीचा कॉल.
तर सर्व प्रमुख अतिथी या टॉस बॉक्समध्ये या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी करण्यासाठी उपस्थित आहेत. तरी परत एकदा या टॉस बॉक्समधून सर्व पाहुण्यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. तुम्ही आलात. मी विजय भाऊ नाईक आणि बाळाजी गुळवी यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते एक नाणेफेक करून घ्यायचं आहे. हेड आणि टेल अशा प्रकारच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. कॉल कोण करणार आहे? साई स्पोर्ट खारभाऊ संघाचा कॉल आहे. हेड आणि आलेला आहे टेल. तर आभार व्यक्त करतोय की तुम्ही या स्पर्धेला आलेत. आणि पाहुण्यांना विनंती की विशाल म्हात्रे पुरस्कृत टॉस जिंकणाऱ्या संघाला हे गिफ्ट दिलं. तर 94 कामन या संघाने टॉस जिंकलेले त्यांना हे गिफ्ट देऊन आपण सन्मानित करत आहोत. तर सर्व पाहुण्यांना विनंती की आपण मंचावर स्थानापन्न होऊन घ्यायचंय. धन्यवाद पाहुणे. चला तर माझ्यासोबत दोन कर्नर आहेत. साईड स्पोर्ट खारभाऊ आणि 94 कामन. लगभग चिंचोटी ते खारभाऊ रस्त्यावरील दोन्ही एकत्र संघ आहेत. परंतु एका परिसरातून दोन्ही आले जरी असले मात्र खेळ बघायला मजा येईल. 94 कामन, आजचा अंतिम दिवस आहे. तुम्हाला या इथे आलात आणि इथला वातावरण बघून, क्रिकेटचं वातावरण बघून तुला कसं वाटलं? हे मैदान तर खूप सुंदर आहे आणि खेळायला मजा येईल. खेळायला मजा येईल. बघा 94 कामन हा देखील संघ तुमच्या परिसरातला एक दादा संघ आहे आणि समोर साई स्पोर्ट खारभाऊ देखील संघ आहेत. या अगोदर साई स्पोर्ट खारभाऊ सोबत तुमची कधी मॅच झाली होती आणि रिझल्ट काय होते? नाही झाली नव्हती. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही या एकमेकांसंबंध आलात. हरकत नाही, तुमचा निर्णय सांगायचा आहे. तुम्ही टॉस जिंकलात. फिल्डिंग करू आम्ही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या मध्ये काय बंद साई स्पोर्ट खारभाला थांबू शकता? कमीत कमी 10 रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघाला शुभेच्छा. साई स्पोर्ट खारभाव या स्पर्धेमध्ये किंवा या ग्राउंडवरती खेळलात का? खेळलेलो आहे, भरपूर वेळा खेळलेलो आहे. म्हणजे तुम्हाला ग्राउंडचा अनुभव आहे. बाहुबली सूरज पाटील संघामध्ये आहेत का? हो हो, सर्व फुल टीम आहे. तुम्ही जर नाणेफेकी जिंकली असेल तर तुमचा डिसिजन, क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. परंतु आता तुम्हाला करायचे फलंदाजी. 4 षटकाचा सामना, किती धावापर्यंत जाण्याची मजल असेल तुमची? ग्राउंडवरती सेफ स्कोर नाही आहे. 4 ओव्हरमध्ये तरी पण जास्तीत जास्त 40/50 रन करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघात ते साई स्पोर्ट खारभाव आणि 94 कामन संघ ज्यांनी या पुढील सामन्यामध्ये तुम्हाला लढताना बघतील. तर आपण जाऊया ऑनगोईंग मॅचकडे, जिथे माझे साथी समालोचक काका म्हात्रे सोबतच वाड्याचा प्रसिद्ध आवाज अक्षय पंडव सर. लकी ड्रॉचे कुपन्स ज्याही कोणाही प्रेक्षकाला पाहिजे असतील, बघा अंतिम सामना खेळवण्या अगोदर तुम्ही तुमचे कुपन काढून घ्या. आज लकी ड्रॉचे पारितोषिक देखील आमच्यापर्यंत पोहोचलेत. होम थिएटर, कूलर्स आहेत, त्याच्यानंतर मिक्सर आहे, सायकल आहे, स्कूटी आहे. हे पारितोषिक लकी ड्रॉचे आमच्यापर्यंत पोहोचल्यात. त्यामुळे ज्याही प्रेक्षकांना लकी ड्रॉचे कुपन्स फाडायचे असतील या मंचावरती भेटा. रंगनाथ तरे साहेबांना किंवा करेश म्हात्रे बाळातऱ्या भेटा आणि कुपन फाडा. आणि आज आपण लकी ड्रॉचा कुपन ओपन करणार आहोत, जिथे भाग्यवान विजेत्यांना त्यांच्या नशिबानुसार ते दिलं जाईल. तसेच साठी स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येक विजयी रिस्टारला एका स्पर्धकाला बायसिकल देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या देखील रिल्स आमच्यापर्यंत पोहोचल्यात आणि आम्ही त्यापैकी एक धन्यवाद दर्शन नाईक सर, मॅन फ्रॉम भादवड. आणि त्यानंतर वाड्याचा आवाज आपण ऐकलात अक्षय पांडव सर यांचा. तर मैदानाकडे आपण जाऊया. मैदानाकडे आपण पाहतात या ठिकाणी 90 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इथे मैदानामध्ये उतरले जोशी फाउंडेशन संघाचे 2 सलामीवीर. एका बाजूला जगदीश नाईक सर आहेत, दुसरीकडे बाजूला बलदेव जोशी. पहिलं षटक गोलंदाज दिनेश. आणि या ठिकाणी मात्र मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने, पुलचा फटका आला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा.
अकोटप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूचा बरोबर निरीक्षण केलं ते फलंदाज या ठिकाणी आपण पाहतात ते अर्थात बलदेव जोशी याने आणि चेंडूला सरळ या ठिकाणी दिला मिड विकेटला 6 धावांसाठी. एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येतात त्या 7. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मैदानामध्ये आणि यावेळी गोलंदाज दिनेश मैदानात वरचा. शिवानला ते बाहेर काढायचंय. वळी आपण मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा आतमध्ये येणारा चेंडू होता. यावेळी मात्र आपण पाहिलं फलंदाज फ्रंट फूट गेले. चेंडूला खेळ मिडान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात. तो पण 1 धाव आणखीन धावफलकावर 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. प्रतिषटक जर आपण पाहिलं तर 15ची सरासरी या ठिकाणी राखणं आवश्यक आहे. ते जोशी फाउंडेशन या संघाला ही अर्थातच आपण पाहतात दुसरी उपांत्य फेरीची लढत अंतिम फेरीमध्ये कोणता संघ जाईल हे खरं महत्त्वाचं, कारण दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना. यावेळी आता मधल्या यष्टीवर असणारा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. तर उंच फटका होता. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातात झेल विसावला आणि हा पहिला फलंदाज जगदीश नाईक मैदानातून बाहेर. एंटरटेनमेंट बघा, या षटकाच्या समाप्तीनंतर फ्लड लाईट्स ऑन करायचे आहेत. आमचे जे फ्लड लाईट बघू शकता, हे जल्लोष बघू शकता. जगदीश नाईक यांचा जेल पकडल्यानंतर त्या क्षेत्रावर जो जल्लोष करू शकला बघितला, राग काढला होता आणि त्यानंतर बघा या या ताकद ताकद. यश राम नाईक या अशा खेळाडूचं नाव आहे. BTPLच्या माध्यमातून अशा प्रकारच्या एंटरटेनमेंट तुम्हाला बघायला मिळतं मित्रांनो. याचं पूर्ण क्रेडिट जातं ते सचिन भाऊ तरे आणि भादवड बी या संघाला. हे षटक संपल्यानंतर जे आमचे फ्लड लाईट ऑपरेटर आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही फ्लड लाईट ऑन करून घ्यायचं आहे. तर चला फलंदाज पाठवा, वेळ दडू नका. पहिला फलंदाज ज्या ठिकाणी मैदानातून बाहेर झाले जगदीश नाईक, ज्यांना राम नाईक याने झेल पकडला आणि धावफलकावर धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या त्या 1 गडी बाद 8. 1 गडी बाद 8 धावा धावफलकार आल्यात. नवीन फलंदाज सुभाष मैदानामध्ये दाखल होतील. चालू सामना हा जोशी फाउंडेशन आणि आर्यन 11 या 2 बलाढ्य संघामध्ये उपांत्य फेरीची लढत सेमीफायनल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी मध्ये पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर दिनेश. थोडी घाई करायची आहे. फलंदाज दिनेश वरडा गोलंदाज यावी पुढच्या चेंडूसाठी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी असणाऱ्या मिड विकेटला डीप मिडून क्षेत्ररक्षक चेंडूवर येते. चेंडूची फेकी यष्टिरक्षक या ठिकाणी च्या दिशेने चेंडू फेकी करतोय आणि तोपर्यंत 1 धाव इथे धावफलकावर. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूवरचं युद्ध तुम्ही पाहतात. अर्थातच एक मोठी क्रिकेट स्पर्धा भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2026 आणि भादवड बी धमाका 5 दिवसीय दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा. आज अंतिम दिवस आणि रात्र दरम्यान उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये झेल घेतला गेला आणि इथे दुसरा फलंदाज बलदेव जोशी मैदानातून बाहेर. 2 महत्त्वाचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. जगदीश नाईक ज्याने फक्त 2 चेंडूंचा सामना केला. 2 चेंडूमध्ये त्याने या ठिकाणी फक्त 1 धावीचं योगदान दिलं. तर बलदेव जोशी यांनी 1 षटकार निश्चित मारला होता, परंतु 7 धावांवर या ठिकाणी एक सोपा झेल ज्याला म्हणलं होतं आपण पाहिलं लॉलीपॉप झेल जो म्हणला जातो, कारण पॉईंट आणि कव्हर शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला आणि अशा प्रकारे दुसरा धक्का. ज्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की ज्याही प्रेक्षकांना लकी कृपन्स घ्यायचं असतील त्यांनी मंचावर येऊन रंगनाथ तरेश यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ठीक, आम्ही 9 वाजता लकी ड्रॉ तुमच्या समोर ओपन करणार आहोत, जिथे भाग्यवान विजेत्यांना इलेक्ट्रिक स्कूटी पहिलं पारितोषिक आहे. दुसरं पारितोषिक तुम्हाला होम थिएटर किंवा कूलर, मिक्सर किंवा सायकल या स्वरूपात
इतर पारितोषिक तुम्हाला दिले जातील. तर खेळाचं ह्या दुसरं सत्र आणि त्याच्यामध्ये दिनेश वरटाज गोलंदाज यांचं एक चांगलं षटक समाप्त झालं. 9 धावा त्यांनी खर्च केला, 2 विकेट प्राप्त केले. गोलंदाजासाठी येत आहेत तन्मय नाईक. आणि पुन्हा एकदा हा बॅटचा स्पर्श, नाजूक अवस्था या ठिकाणी झाले. तिसरा फलंदाज मैदान गमवला. अर्थातच या ठिकाणी मोठा फटका खेळत होता पण बॅटचा स्पर्श इथे झाला नाही. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि हा आणखीन एक धक्का. एका पाठोपाठ एक असे 3 फलंदाज सुभाष पाटील देखील मैदानात परतले आणि त्यामुळे या ठिकाणी मात्र आता परिस्थिती निर्माण झाली ती डाव कोणी सावरायचा. कारण तुम्ही पाहिलं तर प्रतिषटक 15 म्हणजे 90 धावांची गरज आहे. बचेंगे तर और भी लढेंगे सर सलामत पगडी पचा असं नेहमी क्रिकेटमध्ये म्हणलं जातं. पण बुडती नौका पलटवण्याकडे नाखव्याची गरज आहे असं जेव्हा म्हणलं जातं तेव्हा तो नाखवा या ठिकाणी कोणता येणार, कोण येणार आणि ती जबाबदारी सांभाळणार. कारण डहाणू ते बरोबर आदिजी बांदेकर यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला बांदा या परिसरामध्ये असणारे अनेक कोळी बांधवांची गावं आणि तिथे कोळी बांधवांच्या माध्यमातून खरं तर यावी असं सांगितलं होतं की यावी ही बुडती नौका कोण सावरणार. वळी आपण मैदानाकडे. यावेळी मात्र पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज आहे, झेलच्या खाली आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक असे फलंदाज या ठिकाणी बाद झालेत आणि त्यामुळे धक्क्यावर धक्के या ठिकाणी बसले. ते अर्थात आपण पाहतात ते जोशी फाउंडेशन या संघाला जिथे 90चं लक्ष समोर असताना आतापर्यंत धावा धापलकर फक्त आल्यात त्या 4 गडी बाद, धावा धापलकर आल्यात त्या 9. त्यामुळे अतिशय चांगली गोलंदाजी मागाशी आपण पाहिले दिनेश वरटा ज्याने 9 धावा ते 2 फलंदाज माघारी परतवलं होतं. तन्मय नाईक यांनी देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली, सलग 2 विकेट प्राप्त केले आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावर मंचावरती परत एकदा उपस्थित अतिथींचं मी हार्दिक स्वागत करतोय. पंढरीनाथ सकाराम नाईक, सोबतच न्यू प्रगती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, तसेच आपल्या गावातील गीतकार विजय दादा बाबुलनाथ नाईक, तसेच बाळाजी गुळवी. गोलंदाज तन्मय नाईक हॅट्रिकच्या उंबरट्यावर यावी. चेंडूला हलकसं चेंडूला खेळला गली क्षेत्रामध्ये, क्षेत्राच्या चेंडूवर जाणार ती तोपर्यंत आपण पाहतात या ठिकाणी अर्थात कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात चेंडूर येतोय. 2 धावा बऱ्याचशा वेळानंतर आलेल्या 2 धावा तुम्हाला इथे पाहायला मिळाल्या. 2 धावांच्या माध्यमातून दुहेरी अंकात धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते. ती 4 गडी बाद 11 अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर या क्रिकेटचा आनंद घेतात. हे खरं तर ही ओळख आहे ती भादवड गावाची. तसेच भाजपा युवा मोर्चाचे पूर्व अध्यक्ष ॲडव्होकेट करण भोईर यांना दाखवलं जातं आहे. सर्व प्रमुख पाहुण्यांनी देखील आता कुपन फाडायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, परत एकदा तुम्हाला जर कुपन फाडायचे असतील तर या रंगनाथ तऱ्यांशी संपर्क साधा आणि कुपन फाडा आणि आपलं नशीब वाजवावा. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट रील स्टारची स्पर्धा देखील ठेवण्यात आलेली आहे. अनेक रील स्टार रील बनवल्यात आणि आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. आम्ही एक निवडू आणि त्या रील स्टारला बक्षीस देऊ. मागचा चेंडू सोहेल या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आपण चेंडू पाहतात. चेंडूचा पाठलाग केला तो फलंदाजाने, बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय. आणखीन एक या ठिकाणी स्वर चेंडू इथे पाहायला मिळाला. तन्मय नाईक ज्याने 2 विकेट प्राप्त केले होते, हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता पण त्यानंतर त्या पुढच्या चेंडूवर 2 धावा आले आणि नंतर आलेले 2 चेंडू स्वैर धावफलकात वाढ झाली. 4 बाद 13. पुढचा चेंडू यावी मात्र चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. खरं तर 13 अंक हा क्रिकेटमधला अशुभ अंक असं ज्याला म्हणलं जातं. पण क्रिकेटची महान देवता डॉक्टर सचिनजी तेंडुलकर यांचा जर विचार केला तर 13 अंक त्यांचा अतिशय आवडता अंक. कारण वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान मैत्रीपूर्ण लढत होती. त्या लढतीमध्ये बेब्रॉन स्टेडियमवर अर्थातच पाकिस्तान संघातून क्षेत्ररक्षक आणि कपिलदेव निखंज यांचा झेल घेतला. त्याबद्दल निश्चित बोलणं अप्पर काट चेंडू आपण पाहतात. या ठिकाणी मात्र पॉईंट आणि डीप कव्हरच्या माध्यमातून चेंडू सीमा पार आणि येतोय संजीवनी चौकार. 4 धावा. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. चौकार येतोय तो फलंदाज संदीप मोरेंच्या बॅटमधून. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 6 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17च्या घरामध्ये. तर 13 ते 16 अर्थात वानखेड स्टेडियमवर ज्याने बॉल बॉयचं काम केलं सचिनजी तेंडुलकर यांनी वयाची 22.5 वर्ष आणि त्याचबरोबर क्रिकेटचं वयाची 40 वर्ष ज्यांनी दिली आणि भारतीय संघासाठी अर्थात 101 शतकांची नोंद केली. ते
सचिनजी तेंडुलकर यांना केंद्र सरकारने अर्थात भारतरत्न हे पदवी प्राप्त केली आणि त्यामुळे डॉक्टर सचिनजी तेंडुलकर हे नाव त्यांचं 13 हा आकडा शुभ. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. बॅकफुट गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र पाहता स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, येतोय आणि इथे नेमकं काय घडलं पहा. यावेळी मात्र दुसरं स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज या ठिकाणी अर्थातच एका धावेचं योगदान इथे देण्याचा प्रयत्न केलं गेलं. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर यावेळी मात्र आपण पाहता जोशी फाउंडेशन संघाच्या 4 गडी बाद धावफलकात धावा येतात. 18 4 षटकांचा अजून खेळ बाकी आहे. 90 धावांचं लक्ष समोर असताना 18 धावा धावफलकार आल्यात. म्हणजे येणारी 4 षटकं आणि 4 षटकामध्ये अर्थातच 72 धावा म्हणजे प्रति षटक 18ची सरासरी जी सुरुवातीला 15 होती या ठिकाणी आपण पाहायला मिळाले. तर आपण जाऊया सत्कार करूया उपस्थित सर्व पाहुण्यांचा. सन्माननीय सर्व उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करतील योगेश तरे यांच्या शुभ हस्ते आपण आता सत्कार करणार आहोत. श्री बाळाजी गुळवी यांचा आपण आता सत्कार करणार आहोत मंचावरती, जे आमच्या अंतिम दिवसामध्ये प्रमुख अतिथी म्हणून लाभलेत. अशा श्री बाळाजी गुळवींचा आम्ही सत्कार आदरपूर्वक या मंचावरती करतोय, तो त्यांनी स्वीकारावा ही त्यांना नम्र विनंती. तसेच पुढचे आमचे सत्कारमूर्ती आमच्या गावातील एक सुमधुर संगीतकार गायक विजय बाबुलनाथ नाईक यांचा देखील आपण सत्कार या मंचावरती BTPL या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेला तुम्ही प्रमुख अतिथी लाभलात त्याबद्दल तुमचा आभार आणि आमच्या हातून हा तुमचा आदरपूर्वक सत्कार आम्ही करतो, त्याचा तुम्ही करावा स्वीकार. तसेच जाऊया परत एकदा आपण मॅचकडे, जिथे काका मात्र आहेत. धन्यवाद दर्शन नाईक सर. वळी आपण मैदानाकडे 72 धावांचं लक्ष. करेश म्हात्रे यावेळीचा पहिला चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अर्थातच पूल करण्याचा प्रयत्न इथे पाहायला आहे मला. क्षेत्ररक्षक होता त्याच्यामध्ये झेल, कोणती चूक त्यांनी त्या ठिकाणी केली नाही आणि आणखीन एक धक्का. 5वा फलंदाज या ठिकाणी जोशी फाउंडेशन संघाचा मैदानातून बाहेर. वन्स अगेन हे बघू शकता, झेल पकडल्यानंतर तो जोश बघा बघा बघा, जोश, राग, ताकद, जल्लोष, एंटरटेनमेंट हे सगळं काही त्या खेळाडूकडे आहे. नाव आहे यश राम नाईक. हेच तर दर्शन नाईक सर आपण पाहिलं क्रिकेटमधला एक जल्लोष आपल्याला नेहमी पाहायला मिळतं, कारण 5वा फलंदाज या ठिकाणी मधून गमवला. मागच्या षटकाचा विचार आपण केला तन्मय नाईक यांनी या षटकामध्ये त्यांनी धावा फक्त खर्च केल्या होत्या, त्या 9 आणि 2 विकेट प्राप्त केले होते. पहिल्या षटकात दिनेश वरट यांनी देखील 9 धावा खर्च केल्या, 2 फलंदाज बाद केले होते आणि करेश म्हात्रे यांनी पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला. नवीन फलंदाज मैदानात येतोय. या ठिकाणी आपण पाहतात उजयश्रीच्या जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. ऑन साईडला चेंडूला खेळायचा होता, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमोल तरे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय हवेमध्ये. हा झेल इथे क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतात लॉंग ऑफला घेतलेला एक आणखीन एक झेल, फलंदाज बाद आणि या ठिकाणी जोशी फाउंडेशन संघाचा आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. मनोहर जोशी यांचा जोशी फाउंडेशन हा संघ आणि मनोहर दादा देखील त्यांच्या डगआउटमध्ये खेळाडूंसोबत आहेत. थोडेसे नाराज आहेत. संघाने उर्वरित कामगिरी खूप चांगली केली, मात्र अति महत्त्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये संघासोबत जोडले, परंतु संघ आत्तापर्यंत तितकीशी चांगली काही कामगिरी करू शकला नाही आहे. मी मनोहर दादांना विनंती करेन की आपण या मंचावरती या आणि आमच्या स्वागत सत्काराचा स्वीकार करावा. तर या ठिकाणी अमोल तरे या ठिकाणी मैदानातून बाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करेश म्हात्रे नाव जसं आमच्या सर्वच समालोचन सांगितलं की संपूर्ण ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पालघर आणि रायगड परिसरामधलं एक अतिशय मोठं नाव नेहमी पाहायला मिळालं. अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहायला मिळतात. या दरम्यान या ठिकाणी चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग वरून आलेला हा आणखीन एक सुरेख फटका. षटकार संजीवनी षटकार. पत्रा बजाव षटकार होता. विशाल भोईर याच्या नावा बॅटमधून निघालेला आहे. सातत्यपूर्ण अशी फटकेबाजी करावी लागेल इथे आता.
नक्कीच, कारण गरजही आहे या ठिकाणी, कारण 6 फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावले गेलेत पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा मस्त फटका मिड विकेटला येतोय, एक ताकदवर फटका, गगनभेदी गगनचुंबी षटका, 6 धावांचं योगदान इथे मिळत आहे. आणि बघता बघता आपण पाहतात या ठिकाणी अर्थात परेश म्हात्रे यांच्या गोलंदाजी 2 विकेट निश्चित प्राप्त केले होते, पण त्यानंतर 2 चेंडूंवर सलग 2 षटकार इथे पाहायला मिळाले, ते विशाल यांच्या बॅटमधून. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर. 6 गडी बाद 30 धावा धावपलकर आल्यात. आता मात्र अजूनही 60 धावांची गरज आहे. षटक क्रमांक आपण या ठिकाणी पाहतोय 3रं मार्गस्थ मैदानामध्ये. करेश मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुल टॉस. आणखीन या ठिकाणी आपण पाहता सलग 3 षटकार या ठिकाणी येतात. एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली, ती फलंदाज या ठिकाणी विशालच्या बॅटमधून 6 धावांचं योगदान मिळते. आणि बघता बघता धावा या धावपलकावर जाऊन पोहोचतात. ते तब्बल या ठिकाणी 6 गडी बाद 36. आणि सलग 3 षटकार लावल्यात आणि विशाल भोईर याला सचिन भाऊ तरे याचकडून रोख पारितोषिक 500 रुपयाचं लागू देखील झालेलं आहे, जे आपण अनाऊन्स केलं होतं या अगोदर. क्रिकेटमध्ये सलग 3 विकेट, ज्याला विकेट हॅट्रिक असं म्हणतात, सलग 3 षटकार जे मारले जातात, ते अतिशय नावाजले खेळाडू पाहिले होते. मागच्या एका सामन्यात आपण सलग 6 षटकार मारणार देखील फलंदाज आपण पाहायला मिळाला. तर क्रिकेट म्हटल्यानंतर आता या ठिकाणी अशा प्रकारचे उच्चांक तुम्हाला पाहायला मिळतात, रेकॉर्ड्स पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं की असं कधी विचार केला नसेल करेश म्हात्रे यांनी की आपण 2 विकेट प्राप्त केले 3 चेंडूमध्ये, पण सलग 3 षटकार आपल्या या षटकात येतील. आणि अशा प्रकारे धावपलकात वाढ झाली. धावपलकात धावा येऊन पोहोचतात. त्या तब्बल 36-54 धावांची गरज आहे. बघा आज ब गटातून ग्रामीणचे सामने बघणार आहोत, जिथे साई स्पोर्ट खारबाव आणि टीम 94 कामन हा संघ यानंतर बघणार आहोत. त्यानंतर सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड आणि मिनेश इलेवन कारवली या संघाने देखील तयारीत राहायचं आहे. वळी या मैदानाकडे पुढचे षटक. पुढच्या षटकातला पहिला चेंडू या ठिकाणी फलंदाज आपण पाहतात फ्रंट फूट गेलेत. चेंडूला खेळण्यापर्यंत मिडॉन आणि मिड विकेटच्या दिशेने इथे 1 धाबीचे योगदान मिळाले. ते फलंदाज अजय नाईक यांना धावपलकात या ठिकाणी वाढ होईल ती 37. आता मात्र 53 धावांची गरज आहे. षटक क्रमांक आपण पाहता ते 4थं आणि गोलंदाज आहे तो बाळू जोशी. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन या ठिकाणी आपण पाहायला मिळतं पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला भिरकावलंय, पण तो क्षेत्ररक्षक या ठिकाणी कोणतीच चूक करत आहे. वाईडिश मैदान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय लालचंद. आणि हा फलंदाज या ठिकाणी ज्याने 3 षटकार मारला तो फलंदाज विशाल याची खेळी समाप्त. येतील सारे मान्यवर येतील सारे मान्यवर 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन परफेक्ट हाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो. बघा यानंतर अति महत्त्वपूर्ण सामने आहेत. आज फसोआई 70-80 गावदी वेळे यांची लढत होणार ती वकील स्पोर्ट मापोली या संघाविरुद्ध. त्यानंतर जय जेटिंग देवरुंग या संघाची लढत होईल कोपरी इलेवन कोपरी या संघांविरुद्ध. तर टोटल आज एकूण 8 संघ बाडवार बी धमाकामध्ये ग्रामीण एकगाव गटातून खेळताना बघणार आहोत. यानंतर तर बिपुल पाटील नवीन फलंदाज मैदानात येतोय. आतापर्यंत आपले 7 फलंदाज गमावलेत. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करून 53 धावांची अजूनही गरज आहे. आणि आपण या ठिकाणी पाहता षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये 3 चेंडू या षटकातले समाज झाले. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट. आणि गोलंदाज या ठिकाणी बाळू जोशी. यावेळी मात्र मंकी हिट करण्याचा प्रयत्न होता, पण आपण पाहिलात एक सूचना येते की जे ग्रामीणचे सामने आहेत ते प्रत्येकी 4-4 षटकांचे खेळले जाणार याची सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे. वळी मैदानाकडे यावेळी मात्र पुन्हा एकदा बाद चांगला चेंडू गुडलेग स्पॉटवर चेंडू टप्पा पडला. इथे मात्र फलंदाज ड्राईव्ह करायचा होता, बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. उरलेलं काम यशस्वीने पूर्ण केलं आणि आणखीन एक निर्धाव चेंडू सांगता चांगली टप्पा गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आर्यन 11 या संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा हवेतून पूल करण्याचा प्रयत्न, स्वतः यष्टिरक्षक आहेत झेलच्या खाली
करेश म्हात्रे या ठिकाणी येतात आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का बसला. 8वा फलंदाज मैदानातून गमावला आणि धाबा धाबलकर आल्या त्या फक्त आणि फक्त 8 बाद 37. 90 धावांचं लक्ष, 37 धावा धाबलकर आहेत. 53 धावांची अजूनही गरज आहे. दिल्ली काफी दूर, मुंबई खूपच दूर ज्याला म्हणलं जातं या ठिकाणी पाहायला मिळते. जोशी फाउंडेशन संघाच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. अर्थातच या ठिकाणी पडत 9व्या क्रमांकावर तसेच 10व्या क्रमांकावर भावेश करत. नुकताच आगमन झाले मंचावरती अजून गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री नारायण अरुण पाटील दादांचं देखील ते आगमन झालेले. त्यांचं देखील VTPLच्या या अंतिम दिवसामध्ये शब्द शुभनामने हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये यावेळी भावेश करत 10व्या क्रमांकावरचा फलंदाज आहे. 8 गडी बाद, धावलकर धावा 37, 53 धावांचं लक्ष. या षटकातले अजूनही चेंडू बाकी, एक चेंडू बाकी, त्यामुळे 13 चेंडूंचा खेळ बाकी असताना दरम्यान यावेळी हा चेंडू चांगला होता. यष्टीरक्षक पहा चेंडूला पकडतात, कोणती धाव येत नाही. चेंडू षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालं. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. बाळू जोशी यांची गोलंदाजी, ज्याने अतिशय चांगली टिचून मारा केला. 1 धाव. एकूण धावा धावलकावर आपण पाहतात त्या 37. करेश थोडी घाई करायचे करेश. तर तिचून मारा केला. कंजूस गोलंदाजी याला म्हटलं जातं. 2 विकेट त्याने प्राप्त केले. तर खरं तर आपण पहिल्या आर्यन 11 संघाचे सर्वच गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 9 धावा, तिसऱ्या षटकात त्याचा विचार आपण या ठिकाणी केला तर मात्र थोडंसं मागळे षटक पाहायला मिळालं होतं. ते करेश मात्रेंचा 18 धावा, पण बाळू जोशी यांनी केलेली गोलंदाजी अतिशय लाजवाब पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा करेश मात्रे गोलंदाजीसाठी येत आहेत. आता मात्र येणारं समीकरण 12 चेंडू 53 धावांचं लक्ष. प्रति षटकाचा या ठिकाणी जर आपण विचार केला तर प्रति षटक 26.50 म्हणजे साधारणतः 26.5 धावांची गरज आहे प्रत्येक षटकामध्ये. काय घडणार, काय बिघडणार. समोर मात्र फलंदाज आपण पाहत आहे तो यावेळी 4थ्या क्रमांकाला फलंदाज अजय नाईक, जो फक्त आपले सहकारी कशा प्रकारे बाद होतात ते त्यांनी पाहिलं. एका धावेवर खेळतोय. यावेळी पाहूया काय करणार या षटकामध्ये करेश मात्रे. पुन्हा एकदा पहिला चेंडू करेश मात्रेच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात. चेंडूची फेकी या ठिकाणी करतात. तोपर्यंत 1 धाव इथे आणखीन धावलकर नोंदवली. 1 धाव मिळते ती फलंदाज अजय नाईकला. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 2 आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावलकर धावा येतात त्या 38-52 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा चूक केली, पण तो गोलंदाज थोडेसे दूरवर होते. चांगला प्रयत्न त्यांचा पाहायला मिळाला करेश मात्रे यांचा आणि या ठिकाणी मात्र झेलचं रूपांतर होऊ शकलं नाही आणि तोपर्यंत धावलकात वाढ झाली. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. एकूण धावलकर जाऊन पोहोचते ती 40 धावा. 50 धावांची अजूनही गरज. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल, परंतु इथे पहा चांगली चेंडू गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडतोय. टप्पा चांगला आहे. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सांगता येते. पाहिले मानसिक दडपण. जेव्हा एखादा संघ 89 धावा धावलकावर नोंदवतो तेव्हा समोरच्या संघावर खूप मोठं दडपण हे पाहायला मिळतं आणि ते दडपणाखाली हा संघ खेळताना पाहायला मिळाला, परंतु हिंमत हारली नाही. ती या फलंदाजीने आपण पाहतात तो स्क्वेअर लेगवरून चेंडूला भिरकावून आला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकात 6 धावा. धावलकर धावा येतात त्या 46. 44 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहे ते 8 चेंडू 44 धावा. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपन्न नाही. संत गतीने चेंडू फेकला होता गोलंदाज करेश मात्रे याने आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्ही पाहिलात फलंदाजच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला आणि उरले काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता. दुसरी सेमीफायनल, दुसरी उपांत्य फेरीचा लढत या ठिकाणी आपण पाहतात. दरम्यान यावी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय आणि इथे मात्र आपण पाहतात आज एक शानदार षटकार. वाईल्डिश लॉंग ऑन सी मारायच्या पडे येतोय आणि खरं तर करेश मात्रेवर या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या षटकात त्यांनी 18 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट निश्चित घेतल्या होत्या आणि यावेळी पण पुन्हा करेश मात्रेवर पुन्हा एकदा आक्रमण केलं. 2 षटकार मारले गेले आणि तब्बल त्यांनी 15 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या. 2 षटकांचा आपण जर विचार या ठिकाणी केला तर 33 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केले. शेवटचे षटक बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावलकर धावा येतात त्या
अर्थातच या ठिकाणी आपण पाहतात त्या 52 आणि आता गरज आहे ती 6 चेंडूमध्ये ती 38 धावांची. 6 षटकार जरी आले ते धावा होतील 36. एखादा नो बॉल, एखादा बिमर किंवा स्वैरी चेंडू कदाचित सामन्याचं चित्र बदलू शकेल. पण क्रिकेट हा असा आहे की सरड्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट ज्याला म्हणलं होतं. आणि नेहमी म्हणतो की राजकारणामध्ये जसं राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय पुढारी ज्या ठिकाणी आपण पाहतात या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये बदल करतात त्या पद्धतीने क्रिकेट आपण पाहता. म्हणून 142 करोड भारतीय आपण क्रिकेटवर प्रेम करतो. पहिलाच चेंडू आपण पाहिलात भिरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट, चेंडू जातोय वाडिश लॉंगॉनच्या दिशेने आणि पाहूया पंचांचा इशारा येतो. एक शानदार फटका या ठिकाणी षटकार 6 धावा. लाखांचं बक्षीस लावलं क्रिकेटच्या या स्पर्धेला. क्रिकेटच्या या स्पर्धेला क्रिकेट 22 करतच्या बॅटमधून हा षटकार ज्याने 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 14 धावांचं योगदान इथे दिले. येस, चौकार दिले, माफ करा. तर 34 धावांची अजूनही गरज आहे. अजय नाईक दरम्यान सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहतात पुन्हा एकदा मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे धावफलकावर इथे वाढेल आणि 57 धावा धावफलकावर. शेवटचे षटक 57 धावा धावफलकार आल्यात. त्यामुळे आता 33 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते 4 चेंडू 33 धावांची गरज. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. यावी चांगला चेंडू टप्पा पडलाय. या ठिकाणी आपण पाहिलं यष्टी उखडण्याचा प्रयत्न केला पण फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पाहायला मिळाले. येणारे 3 चेंडू आणि 33 धावा. प्रत्येक चेंडूवर 11 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या परिसरामध्ये अशा प्रकारे धावा येत नाहीत हे देखील वैशिष्ट्य आहे. दरम्यान 55 डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू हवेत आहे. क्षेत्रशय पाहूया मिड विकेटवरून इथं झेलच्या खाली झेल मात्र इथे सुटतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 1 धाव संघाला मिळते. येणारे 2 चेंडू आणि अर्थातच धावफलकात धावा येतात 58. 32 धावांची गरज आहे. 2 चेंडू 32 धावा. एकतर्फी सामना ज्याला म्हणलं जातं पाहायला मिळालं. गोलच्या दिशेने चेंडूला खेळलाय. कोणती धाव इथे घेणार नाही. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला पकडलाय. अंतिम चेंडू आणि 32 धावा. अंतिम सामन्यामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा हा आणखीन एक संघ इथे पाहिल. मगाशी रेखा एंटरप्राइजेस संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. या ठिकाणी आपण पाहणार आहोत हा दुसरा संघ. फक्त 1 चेंडूची खेळ बाकी. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय स्क्वेअर लेगमधून. या ठिकाणी पराभूत अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थातच 25 धावांनी हा सामना या ठिकाणी जिंकला. तो आर्यन 11 संघ. या संघाचा हार्दिक अभिनंदन आणि जोशी फाउंडेशन संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. चला साई स्पोर्ट खारबाव आपण लगेचच आपलं कारभार सांभाळून घ्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच अनाऊन्स करायचे काका. सामनावीर पारितोषिक या ठिकाणी बाळू जोशी ज्याने तब्बल 28 धावा 2 विकेट त्याने प्राप्त केलं. तो बाळू जोशी ठरतोय या सामन्याचा सामनावीर. बाळू जोशी यांना विनंती आहे की आपण यायचं आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये जिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी ते पारितोषिक देऊन सन्मान केलं. वेल डन. अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली या खेळाडूची. काही क्षणानंतर आपण पुढच्या सामन्याकडे वळणार आहोत. तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आता शुभ असते आपण देऊया सामनावीरचा पुरस्कार विजेत्या संघातील खेळाडूंना आणि सूचना पोहोचल्या ज्याही खेळाडूंना जर तुम्हाला कुपन्स फाडायचे असेल तर या आणि इथे कुपन फाडायचे आहेत. योगेश तरे, रंगनाथ तरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि कुपन फाडायचं आहे. हे कुपन फक्त भादवड, टेमगडपाडा आणि आदिवासीपाडा या परिसरातील व्यक्तींसाठीच आहे. याची नोंद घ्यायची आहे. तसेच सन्माननीय शरद म्हात्रे आणि विजयदादा पाटील यांचं देखील आगमन झाले. त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. शरद दादा म्हात्रे आणि विजयदादा पाटील आपणास विनंती आहे की आपण मंचावर यायचे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. हे बघू शकता आमचे सर्व मान्यवर तुमच्या TV स्क्रीनवरती आणि मोबाईलवरती यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जात आहे. आज पंढरीदादा नाईक
तसेच मॅन ऑफ द मॅच पुरस्कारसाठी यायचं आहे चंद्रकांत जोशी. आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार इथे आता देणार आहोत. तत्पूर्वी नाणेफेकी जिंकलेल्या संघाने लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. हे बघू शकता मान्यवरांना दाखवण्यात येत आहे.